माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. सुंदरकांड भाग 26. प्रथम श्री गणेशाला वंदन करून प्रारंभ करते. रावण विचार करीत होता, हा वज्रदेही हनुमान मारू शकत नाही, इंद्रजित त्याला मारू शकत नाही, मारुती इंद्रजित त्याला मारू शकत नाही. त्या मारुतीने लंकेची केवढी मोठी हानी केली, त्याला शासन तरी काय करायचे. त्याने मारुतीला विचारले, तू अमर आहेस हे खरे काय? मारुतीने म्हटले, होय मी अमर, तुला काय करायचे? रावण सतत म्हणाला, माझा तुझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. जन्माला आला तो केव्हा तरी मरणारच. मार्कंडेय, रोमहर्षण, बकदा, लंब्य, हंस, भुरकुंडी, भुरशुंडी, कुर्म असे एकापेक्षा एक तथाकथित दीर्घायुषी लोक आहेत, पण त्यांनाही केव्हा तरी मरण आहे. त्यांची गणतीही केली. तू असा काय अमर लागून राहिला रे? मारुती म्हटले, मी सरळ खरे बोलतो, तू तर रावणाला खोटे वाटते. आता असे काही सांगतो की त्याला ते नक्की खरे वाटेल. मग तो जे काही करील त्यामुळे लंकेत अधिकच हाहाकार माजेल. तो रावणाला म्हणाला, रावणा, तू झटानं त्याचे मरण कशात आहे असे विचारलेस तर त्याने खरे काय ते सांगितले, तर तू त्याला ठार मारलेस. मी जर तुला माझा मृत्यू कसा होऊ शकेल ते सांगितले तर रामकार्य राहील आणि मला इथेच मरायची वेळ येईल, म्हणून मी अमर आहे असे तुला सांगितले. रावण म्हणाला, तू जर असा मित्र आहे तर तू राम भक्त कसला? हनुमान म्हणाला, तू तरी काय निर्भय लावून गेला आहे. एवढा मोठा सम्राट रावण तू भिकारी सैन्याशी बनून सीतेला पळवलं. तो काय तुझा मोठा पुरुषार्थ आहे का रे? माझे मरण कशात ते सांगू का? गुप्तपणे सांगतो. माझा प्राण, माझी सगळी शक्ती माझ्या शपटात आहे. ते जर मरण पावले तरच मी मरेन. इंद्रजित जवळच होता, त्याने ते ऐकलं. त्याने सर्व सभाजनांना ते सांगितलं. सगळे खुश झाले. या शपटानेच सारा अकांत मांडला आहे. हे पुच्छ जगातल्या सर्व वीरांना तुच्छ मानते, ते आपण जाळून टाकूया. पण ज्यावेळी ज्वालाग्रही वस्त्रे यांच्या शेपटाला गुंडाळूया, त्याला तेल ओतून ते पेटवूया, मग हवा नर जळून मरेल. अशा प्रकारे त्या पापसात चर्चा करू लागले. रावण म्हणाला, वस्त्रे आणा, यांच्या शेपटाला गुंडाळा. आयता बांधलेलाच आहे, याच्या शेपटाला तेल ओता, द्या पेटवून, आयतेच भस्मीभूत होईल. आणि लगेच सगळे कामाला लागले. वस्त्र आणलं, शेपटाला गुंडाळलं, शेपट वाढू लागली. जसजशी वस्त्र गुंडाळली जात होती तसं शेपटी लांब 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 होत होती. मारुतीच्या पुच्छासाठी राक्षस राजपुरुषाने लंकेतील घराघरातून वस्त्रे आणली. तमोगुणी मूर्ख राक्षसांनी लोकांच्या अंगावरील वस्त्रही आणले. मारुतीचे पुच्छ पूर्ण झाकले जाईना. सरते शेवटी मारुतीच्या मनात आले, न जाणो सीतामाईलाही हे लोक त्रास देतील. हा विचार मनात येताच त्याने आपली ईश्वरी माया आवरली. पुच्छ पूर्णपणे वस्त्राने झाकली गेली. मग राक्षसांनी त्यावर तेल ओतले आणि एका मशालीने त्या शेपटाला आग लावली. मारुती जरा वेळ पुच्छ पेटत आहे पाहत बसला. अग्नीने त्याला काही त्रास होत नव्हता. त्याने ते भाजले जात आहे असे नाटक केले. हुंकार करून आपले शरीर फुगवले. पण त्याने आणखी एक माया केली. आपल्या शक्तीने त्याने ते पुच्छ विझवले. पुन्हा राक्षस भ्यायले. रावणाने विचारले, पुच्छ का विझले? ते पेटत का नाही? रावणी म्हणाला, अग्नी प्रदीप्त करण्यासाठी तो फुंकणीने फुंकावा लागतो. तू एवढा वेद वेदता यज्ञ करता असूनही तुला हे कळत नाही का? रावणाने राक्षसांना फुंकणीने फुंक मारण्यास सांगितले, तरी ती पुच्छ पेटेना. मारुती म्हणा, तू मुख्य आहेस ना, तूच फुंकणीने अग्नी प्रदीप्त कर. रावण त्यावेळी पूर्णपणे संतप्त झाला होता. काही करून हवा नर जळून मेलाच पाहिजे अशी चीड त्याच्या मनात होती. त्याने खरोखरच मारुतीच्या अर्धवट जळून धुमसत असलेल्या शपटाला फुंकणीने फुंकण्यास प्रारंभ केला. पण त्याचा परिणाम असा झाला की पुच्छाने एकदम पेट घेतला. त्याच्या ज्वाळा एकदम उलट्या वळून रावणाची दाढी मिशा होरपळून गेल्या. हे एकदम भलतेच घडले. रावणाची भरसभेत फजिती झाली. रावण हाय हाय करीत पटकन सिंहासनावर जाऊन बसला. भ्यापोटी कोणीही सभाजन रावणाला हसले नाही. पण माकडाचे भलतेच पराक्रम पाहून त्यांना जे भय वाटत होते त्यात थोड्या गमतीची भर मात्र पडली. प्रदीप्त पुच्छ पवनपुत्र आता काय पराक्रम करील ते आपण पुढच्या भागात ऐकूया. एकनाथ महाराज असं सांगत होते. हनुमंताने पुच्छ पेटवायचा वृत्तांत आपण आता बघितला. आता मारुतीच्या पुच्छाला आग लावताच प्रथम मारुतीने आगीमुळे होरपळण्याचे नाटक केले व हात पायाची जोराने धडपड करून सर्व पाश तोडून टाकले. पण त्याला अग्नीचा त्रास मुळीच होत नव्हता. त्याने नंतर असे नाटक केले की आता आपण जळून मरणारच. तो पुच्छ पसरून
भूमीवर निचेष्ट पडून राहिला. राक्षसांनी त्याच्या जवळ जाऊन पाहिले, त्याच्या हातपाय हलवून पाहिले तर त्यांनी त्याची हालचालच बंद. त्याने मध्येच डोळे फिरवले, मिटवून घेतले, भाजल्याच्या वेदनाने ओरडला, दात विचकले आणि एकदम निपचित पडले. राक्षसांना वाटले की तो मेला असावा. राक्षसांपैकी वैद्यक जाणारे काही पुढे आले. हनुमंत जिवंत आहे की नाही ते त्याने पाहिले, तो त्याला फक्त हृदयात दुगदुगी आहे असे आले की आहे की नाही ते त्याने पाहिले. तो त्याच्या फक्त हृदयात दुगदुगी आहे. मंद मंद तो जाणारी प्राणज्योत आता गेल्यासारखीच असते त्यांनी सांगितले. त्यातच मारुतीचे पुच्छ चांगलेच पेटले होते. त्याचा धूर सभागृहात पसरला होता. हनुमंताला मारल्याचे बरे वाईट झाले. लंकेवरचा नाच टळला. इंद्रजिताचाच हा पराक्रम. त्या भोळ्या वानराने आपल्याच मरणाचा उपाय आपणच सांगितला. आमची पुष्कळ हानी झाली पण संकट टळले. रावणाचा व इंद्रजिताचा जय जयकार असो. अशा प्रकारे लंकावासी धन्यवाद देऊ लागले. सुटकेचे निश्वास टाकू लागले. सीतेला राक्षसीने हे वृत्त सांगितले व त्या तिच्या भोवती नाचल्या आणि दूर गेल्या. सीतेला फार भय वाटले पण तिने ध्यान लावले. आपल्या शरीरातील अग्नीला ध्यानात विचारले, हनुमंताचे काय झाले, तो जिवंत आहे की नाही. तेव्हा तिच्या समोर प्रकट होऊन अग्नी म्हणाला, जानकी भिवू नकोस, हनुमंताला काही झाले नाही. त्याने स्वतःचे प्राण आकर्षण करून राक्षसांना फसविले आहे. तो जरा वेळाने एकदम उठेल आणि बाहेर जाऊन लंकेतील प्रत्येक घरांना आग लावील, मोठा अनर्थ माजवेल. तू चिंता करू नको. या अग्नीचे आश्वासन ऐकून सीतेची भय शंका दूर झाली. तिकडे राक्षसांनी सभागृहात वेड्यासारखी गर्दी केली. मेलेला मारुती त्यांना पाहायचा होता, पण मारुतीच्या शेपटाच्या धुराने त्यांच्या प्राणाचा कोंडमारा होऊ लागला. आत येणारे बाहेर जाणारे यांची खेचाखेच होऊ लागली. या वानराला बाहेर मोकळ्या जागेत जळू द्यावे असे सारे म्हणू लागले. तोच त्यांना धक्का होण्याची पाळी आली. मारुती आरोळी ठोकीत जागा झाला. त्याने पेट त्या शेपटाने साऱ्या राक्षसांना फटके मारायला सुरुवात केली. ते जळू लागले. एकच ओरडा झाला, बाहेरही जाता येईना, कारण शेपटाने मोठे रूप धारण करून दारच अडवले होते. रावणाला सारे दोष देऊ लागले. रावण म्हणाला, हनुमंता हे काय झाले, तू मरत कसा नाहीस, पुच्छ तर पेटवली. मारुती म्हणाला, पुच्छ पूर्णपणे वस्त्रांनी झाकायला हवी होती, ते 3 ठिकाणी उघडी होती, आता मी त्याला आवरू शकत नाही. तुम्ही कोणी प्रयत्न करा. त्या आगीने कासळीत झाले आहे, म्हणून आश्रय शोधण्यासाठी कोणाच्या कुशीत चिरत आहे, कोणाच्या पायात गुंडाळत आहे, कोणाच्या पायात घुटाळत आहे. रावणाची मोठी पंचायत झाली. त्याच्या सांगण्यावरून लंकावासी राक्षस, त्यांच्या स्त्रिया यांची जवळजवळ सर्वच वस्त्रे काढली गेली होती. सर्वांकडील तेल तुपही संपले होते. अन्न शिजवणे शक्य नव्हते. हा सर्व रावणाच्या आत्मघातकी कृत्याचा परिणाम. लोक आता रस्त्यातून बोंब मारीत पळू लागले. मारुती एकदम सभागृहातून बाहेर पडला आणि घराघरातून उड्या मारीत प्रत्येक घराला शेपट्याने आग लावीत फिरू लागला. आगीचा सर्वत्र भटका उडाला. सारी घरे एकामागोमाग भेटू लागली. सारे नागरिक, स्त्रिया, मुले, म्हातारे, गुरे, गायी, घोडे, पाळलेले प्राणी, पाळलेले पक्षी यांच्यासह जळून जाऊ लागले. झाडे होरपळली, गोटे जळली, घरे धाड धाड कोसळून पडू लागली. पक्षी गगनात उडून जाऊ लागले, पण कितीतरी जळून खाली पडले. होळी झाली, होळी झाली अशा बोंबा मारीत लोक मार्गातून जेथे अजून आग लागली नव्हती त्या भागाकडे पळत सुटले. वाटेत कोणी पडले तर त्यांच्या अंगावरून ते धावत व पडलेले चिरडून मरत होते. शेवटी सर्व राक्षस सेना एकत्र आली आणि शस्त्रास्त्रे घेऊन एकदम सर्वांनी चारी बाजूने त्यांच्यावर बाण मारले, शूल मारले, अस्त्र फेकली, मंत्राने भारलेली वाय, वीय, अग्नी आदी अस्त्रे मारली. पण मारुतीने आपल्यावर येणारे सर्व प्रहार आपल्या पुच्छाने व्यर्थ केले. तो राक्षसांच्या शस्त्र संभाराखाली जाऊन एक युक्ती म्हणून लपून बसला. तरी गर्जना करीत सेना त्यांच्याजवळ आली तेव्हा त्याने एकदम पर्वतप्राय रूप धारण केले. सैनिकांची एकत्र होळी केली. लंका जळली, लोकांची घरे पेटली, रक्तमांस जळून सर्वत्र घाण पसरली. हनुमंत पुनच्च घरे पेटवीत उड्डाण करीत हिंडू लागला. रामाचे नाव घेऊन अशा प्रकारे महाबलिष्ठ रावणाच्या अभेद्य अजय वाटलेल्या लंकेचा विध्वंस केला. रावणाचा सारा गर्व त्यामुळे उतरला. सीतेच्या अपहरणावरून लंकेच्या दहनापर्यंत साऱ्या घटना आठवून रावण संचित झाला. मारुतीचे नंतर काय केले, लंका दहन नावाचा भाग आपण बघितला. आता पुढे लंकेची पुष्कळ प्रमाणात होळी करून हनुमंत सागराच्या तीरावर पाण्यात बुडवली. पुच्छ पाण्यात बुडवली.
मोठ्या पुच्छावरची पुष्कळ वस्त्रे जळून गेलीच होती. पुच्छ लहान झाल्यावर उरलेली जळकी वस्त्रे ढिली झाली, पुच्छावरून सरकून सागरात पडली. सागरानेच हनुमंताला लहान रूप घेण्यास सांगितले, कारण सागरातील जलचर प्राणी पाणी उष्ण होऊन मरतील असे भय होते. सागराने अशा प्रकारे जलचराचे प्राण वाचविले. मारुतीने तीरावर बसून आपल्या अंगावरील कपाळावरील घाम पुसला. घामाचे थेंब समुद्रात पडले. त्यातील एका मगरीने गिळला. त्याचा परिणाम असा झाला की त्या मगरीला गर्भ राहिला. त्याचा एक बालक म्हणून जन्म झाला. तो स्वेदज पुत्र हनुमंताचा होता, पण त्या गोष्टीची काहीच कल्पना त्याला नव्हती. तो पुत्र त्या मगरीने पुढे वाढविला. मगर केतू, मगर ध्वज अशा नावाने तो सागर तीरावर राहत होता. त्याची कथा पुढे युद्धकांडात येणार आहे. त्यावेळी मारुतीच्या मनात अचानक अशी शंका आली की आपण सगळी लंका पेटवली. त्यात अशोक कोणाचे काय झाले असेल? ते पण जळले असेल का? सीतेचे काही बरे वाईट तर नसेल ना झाले? अरे रे रे, अविचाराने केवढा मोठा घोटाळा झाला. सीता जर जिवंतच नसेल तर आता रामाना काय तोंड दाखव? आपला सगळा खटाटोप, सगळा पराक्रम पूर्णपणे फुकट गेला. तो या विचाराने फारच दुःखी झाला. पण त्याचा पिता वायू याने त्याला सांगितले, हनुमंता तू काळजी करू नको, सीता सुखरूप आहे. मग हनुमंताच्या मनात आले, मी तर रामाचा सेवक, तरी अग्नीने रामनामाच्या प्रभावामुळेच माझे पुच्छ न जाळता सुरक्षित ठेवले. मग जी स्वतः राममयच आहे तिला अग्नी कसं जळेल? त्याला या विचाराने बरे वाटले. मग तो तात्काळ उड्डाण करून अशोकवनाकडे गेला. सीतेने त्याचा पराक्रम ऐकला होता. त्याला इंद्रजिताने बांधून नेले हे वृत्त जेव्हा तिला राक्षसीने सांगितले होते तेव्हा ती दुःखी झाली होती. मारुतीला पुच्छ पेटवून जाळले हे कळले तेव्हा तर तिने फारच शोक केला. पण नंतर आणखी एक वार्ता कळली की मारुतीने लंकेतील घरांना आगी लावल्या आणि फार मोठा संहार केला. तेव्हा तिने आकाशात उंच जाणाऱ्या ज्वाळा, त्यांची लकलकीत झालेली दिशा चक्र पाहिले होते. तिला आपल्या रामदूताच्या पराक्रमाबद्दल अभिमान वाटत होता. त्यातच अचानक लहान स्वरूपात जेव्हा तिला तो रामदूत समोर हात जोडून उभा राहिला असे दिसले तेव्हा तिला फार आनंद झाला. तिच्या वीरही चित्ताला थोडा आश्वासनात्मक दिलासा मिळाला. मारुतीच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू होते. सीतेच्या नेत्रात वात्सल्याचे भाव होते. मारुती सांगत होता, आता तू चिंता करू नको, मी प्रभू रामचंद्रांना इथे येण्याचा मार्ग दाखवेल. लक्षावधी वानर, सुग्रीव, लक्ष्मण, अंगद, नल, नील, जामवान असे महावीर सर्वजण लंकेत येतील. लंकेचा सर्वनाश करून तुला परत घेऊन जातील. सीतेला हे सर्व अशक्य वाटत होतं, पण हनुमंत म्हणाला, रामाचा पराक्रम एवढा आहे की ते एक बाण घेऊन त्यावर सर्व वानरांना बसवून त्यांना लंकेत पाठवतील. सागर त्यांना कसा दुर्लभ्य करणार असणार? त्यांच्या आगमनाची वाट आता थोडेच दिवस पाहावी लागेल. श्रीरामांना भेटणे हीच माझी विश्रांती. हनुमंताने सीतेला आश्वासन दिले हे आपण ऐकले. आता पुढे मारुतीने लंकेतील घरे पेटवली. त्यावेळी कित्येक वृक्षे होरपळली, फांद्या जळून मोडून पडल्या. त्यात एका मोठ्या वृक्षाची फारच मोठी विस्तीर्ण फांदी सोन्याची होती. अग्नीमध्ये ती वितळली आणि तिचे सोने सर्वत्र पसरले. त्यानंतरच लंकेला सोन्याची लंका असे नाव पडले असे म्हणू लागले. ती फांदी सोन्याची का होती याचा मोठा इतिहास आहे बरं का. गजेंद्र मोक्षाचे आख्यान या निमित्ताने मी सांगणार आहे, ते तुम्ही ऐका. अरे एकनाथ महाराजांचे सांगणे आहे बरं का, हे माझे नाही. पूर्वी आख्यान भगवंताचे परमश्रेष्ठ भक्त ब्रह्मचारी शुकमुनी यांनी परीक्षित राजाला सांगितले. त्यात भगवंताच्या खऱ्या भक्तीचे महात्म्य सांगितले. म्हणून या हनुमंताच्या पराक्रमाने युक्त अशा सुंदर कांडात थोडेसे विषांतर करून ही कथा समाविष्ट करण्यात येत आहे. शुक परीक्षिताला म्हणाला, त्रिकुट नावाचा मोठी 3 शिखरे असलेला निसर्ग संपदेने समृद्ध पर्वत गंडकी गिरीपासून क्षीरसागरापर्यंतच्या विस्तीर्ण प्रदेशात आहे. गंडकी नामक गिरीला लागून एक मोठी दरी, त्या दरीत स्वच्छ पाण्याने परिपूर्ण भरलेले एक सरोवर, त्यांच्या आसपास मोठे अरण्य. त्या सरोवरात एक फार मोठा नर्क म्हणजे मगर राहत होता. नक्र म्हणजे मगर. आणि त्या अरण्यात गजेंद्र म्हणून एक मोठा हत्ती आपल्या कळपासह सुखाने राहत होता. पण एक दिवस विशेष म्हणजे त्या हत्तीचे, त्या नक्राचे पूर्ण काळापासून मोठे वैर होते. पौंड देशात पूर्वी जो इंद्रद्युम्न नावाचा राजा होता, त्याने
अगस्त्य मुनी आले असता त्यांचा आदराने सत्कार केला नाही. तो त्या सरोवरापाशी आराम करण्यासाठी आला होता. तो तसाच आपल्याच सुखभोगात मग्न राहिला. या उद्धटपणामुळे अगस्त्य ऋषींना त्याचा राग आला. त्याला त्यांनी शाप दिला. माझ्यासारख्या विप्रांचा अनादर करून तू एखाद्या उन्मादी हत्तीसारखा विलासात दंगवून बसला. तू तर हत्तीच हो. तो शाप बोलला जाताच तो राजा गज होऊन तेथेच वावरू लागला. नक्र हा पूर्वजन्मी हू नावाचा गंधर्व होता. तो सरोवरात जलक्रीडा करीत असता देवल ऋषी तेथे स्नानासाठी आले. ते पाण्यात उतरले. तो गंधर्व पाण्यातूनच त्यांच्या चरणापर्यंत आला. त्याने आदराने त्यांचे चरण आपल्या कोमल हाताने धरले. त्या स्पर्शाने देवल पटकन दचकले. त्यांना वाटले कोमल हाताने धरले. त्या स्पर्शाने देवल पटकन दचकले. त्यांना वाटले पाण्यात एखाद्या जलचराने आपले पाय पकडले की काय. पाहता तो हा गंधर्व पाण्यातून बाहेर मस्तक काढून त्या ऋषींना नम्रपणे म्हणाला, साधो, मला आज आपल्या चरणस्पर्श करता आला त्याने मी धन्य झालो. पण ऋषी म्हणाले, अरे वेड्या, पूर्व सूचनेशिवाय असे पाय धरणे चूक. तू अविचारित आहे. मला व्यर्थ भय उत्पन्न केले. मी तुला शाप देतो की तू या सरोवरात नक्र म्हणजे मगर होऊन राहशील. त्यावेळी तो मगर झाला. अगस्त्य मुनी देवल ऋषी एकत्र आले असता तो गज व तो मगर त्यांना शरण गेले. त्यांनी क्षमा मागून शाप मागितला. तेव्हा शाप असा मिळाला, तुम्ही दोघे एकमेकाचे वैरी व्हाल. तुमचे द्वंद्व युद्ध होईल. तेव्हा भगवंताच्या कृपाने तुम्ही दोघे मुक्त होऊन मूळ मानव योनीत गंधर्व योनीत जाल. त्या मगराला गजाचे स्मरण होते. कोणाला? नक्राला गजाचे स्मरण होते. नक्राला त्या योनीत गेल्यावर जीव वाचविण्याची नैसर्गिक प्रवृत्ती पुढे आली. हत्ती सरोवराकडे फिरकला नाही. तो नक्रही पाण्याबाहेर तीरावर कधी ऊन खायला सुद्धा आला नाही. पण पुढे एकदा चैत्राच्या महिन्यात तो हत्ती उन्मात्त झाला. नाना लतावेली झुडपे वृक्ष उपटून वनविहार करू लागला. पर्वताच्या कड्यांना टक्करी देऊ लागला. त्यांच्या गंडस्थळातून मदस्त्र होत होता. त्यांच्या भयाने अरण्यातील सिंहाशिवाय इतर पशु दूर पळत होते. हत्तीने बरोबर घेऊन तो हत्ती तुषार्थ होऊन पाणी पिण्यासाठी पाणी सोंडेने अंगावर घेऊन उष्णतेपासून आराम मिळावा म्हणून त्या सरोवरात उतरला. सोंडेने त्याने प्रथम स्वतः पाणी प्राशन केले. मग त्याची हत्तीनं फक्त पिले. सोंडेने पाणी पिऊ लागले. आपल्या व एकमेकाच्या अंगावर पाणी उडू लागले. त्यावेळी कित्येक कमळांचे ताटवे नष्ट झाले. पाणी गादविले गेले. नल जलचर इतस्ता टळाले. पण तो गंधर्व नक्र संधी साधून एकदम पाण्यातून सरपटत आला. त्या हत्तीचा पाय त्याने आपल्या बळकट जबड्यात घट्ट पकडला. पाण्यात असताना नक्राला फार मोठी शक्ती असते. हत्ती पाण्यात कमी बलवान ठरतो. नक्राने त्या हत्तीची सोंडे तोडली. गज नक्र यांची भयंकर जोराने ओढाताण चालू झाली. तेव्हा हत्तीचा परिवार घाबरून त्याला सोडून अरण्यात पळून गेला. गजेंद्र व नक्र यांचे हे द्वंद्व फार भीषण झाले. गज नक्राला भूमीवर ओढायला पाहत होता. नक्र त्याला पाण्यात ओढायला पाहत होता. हळूहळू हत्तीची शक्ती क्षीण झाली. आता आपल्याला भगवंताशिवाय कोणी सोडविणारा नाही ही खात्री होऊन त्या गजेंद्राने श्रीहरीचा धावा करण्यास सुरुवात केली. तो हे हरी, हे विष्णू, हे गरुडध्वजा, धाव, मला सोडव अशा हाका मारू लागला. गजेंद्र उपाख्यान नावाचा भाग आपण ऐकला. आता पुढे गजेंद्र जेव्हा अनन्य शरण होऊन श्रीहरीचा धावस करू लागला तेव्हा त्याची मेधा व प्रज्ञा जागृत होऊन तो श्रीहरीचा, त्याच्या भक्तीचा, त्याच्या नामाचा, चरित्र संकीर्णाचा महिमा स्तोत्र रूपाने गाऊ लागला. त्याचे आर्तस्वर ऐकून भगवान श्रीहरी त्याला सोडविण्यासाठी तत्पर होऊन गरुडावर आरूढ होऊन निघाले. त्यांनी नक्रावर आपले सुदर्शन चक्र सोडून त्याच्या जबड्यातून गजाला सोडविले. तो प्रसंग सविस्तर श्रवण करण्यासारखा आहे. तो तुम्ही ऐक. गजेंद्राची आर्तस्थिती इतर देवांना कळली होती, पण त्यांची सुटका करणे कोणालाही जमले नाही. एक विष्णूच काय तो दीनांचा उद्धार करत आहे हे सत्य गजराजाला उमगले होते. त्याचा धावा ऐकला
गरुड ध्वजाला स्वस्थानी राहवले नाही. त्याने तत्काळ गरुडावर आरोहण केले. तो त्या सरोवराकडे गगनमार्गे वेगाने निघाला. त्याने गजराजाला पाहिले. लगेच चक्र हातात सरसावून श्रीहरी गरुडाला म्हणाला, या गजराजाची संकटातून सुटका करण्यासाठी लवकर चल. मनापेक्षा जास्त गती ज्या गरुडाची असते तोही श्रीहरीला मंद गतीचा वाटला. त्याला प्रचंड स्फुरण आले. गरुडालाही मागे टाकून अति तीव्र गतीने तो गजेंद्राजवळ जाऊन पोहोचला. गजेंद्राने श्रीहरीला पाहताच तो आपली असहाय्य स्थिती मोठ्या करुण स्वराने श्रीहरीला सांगू लागला आणि त्या नक्राच्या जबड्यातून मला सोडव, मला सोडव अशी प्रार्थना त्याने फारच काकुळतीने केली. हरीला अर्पण करण्यास तर त्यांच्याजवळ काही नव्हते, पण समोरच कमळे होती. त्याने आपल्या छिन्न झालेल्या सोंडेने एक कमळ उपटून काढले व श्रीहरीला स्तुतीपूर्वक अर्पण केले. त्यावेळी श्रीहरीने गरुडावरून न येता स्वतःच उडी मारून नक्रावर सुदर्शन चक्र फेकले. नक्राची शरीर कापले गेले, पण जबडा सैल झाला नाही. तेव्हा श्रीहरीने हाताने तो उकलून त्या गजराजाचा पाय सोडविला. एवढे नव्हे तर आपल्या हातांनी त्या महान गजाला आपल्याबरोबर आकाशातून चर नेले. नक्र खालून वारंवार माझा उद्धार करा म्हणून ओरडू लागला. भगवंताचा कृपाळपणा अमर्याद आहे. नक्र प्रथम ओरडला, पण श्रीहरी आपला उद्धार करीत नाही असे दिसले तेव्हा तो हसू लागला. श्रीहरी गगनातच थांबला. त्याने नक्राला विचारले, तू मरणोन्मुख आहेस तरी का रडत आहे, का हसत आहे? त्यावर नक्र म्हणाला, कोणी कितीही पापे केली व तो जर तुम्हाला शरण आला तर तुमची कृपाच त्याची सर्व पापे नष्ट करते. पण शरण आलो तर तुम्ही माझा उद्धार न करता परत जाता म्हणून मी हसलो. तेव्हा मी तुझे मन पाहिले. काही काळजी करू नको, मी तुझी व या गजाची मैत्री करून देतो. असे म्हणून विष्णूने त्या दोघांची भेट घडवली. दोघांनी आपापसात मैत्री केली. मग त्यांना विष्णूने आपल्या समान रूप दिले, पण श्री वत्स लांछन मात्र दिले नाही. गरुड मागेच राहिला होता. वेगाने तेथे पोहोचला. त्याला फार भूक लागली. विष्णूने गज, नक्र यांचे जे टाकलेले देह होते ते त्याला खाण्यासाठी दिले. त्याचवेळी तेथे भ्रूभंग नामक पक्षी आला. गरुडाजवळ झगडा करू लागला. गरुडाने आपल्या तोंडात त्या पक्षाला पकडले. आपल्या दोन्ही पंजात इंद्रद्युम्नाचा गजदेह, गंधर्वाचा नक्रदेह पकडला. तो उडू लागला. कनक जांबू नामक महान वृक्षाने गरुडाला स्वतःच्या मोठ्या फांदीवर बसून भोजन कर असे सांगितले. तेव्हा गरुड त्याच्या शतयोजन लांबीच्या फांदीवर बसून तो देह खाऊ लागला. त्या शाखेवर कितीतरी पक्ष्यांची घरटी होती. 60 सहस्र वालखिल्य ऋषी होते. ते शाखेच्या विविध भागात लपून राहिले. गरुड बसताच ती एवढी मोठी फांदी काडकन मोडली. तेव्हा वालखिल्य ऋषी आपल्या पुढे पडून मरू नये म्हणून गरुडाने ती फांदीच आपल्या डाव्या पंजात पकडली. गजनक्र देह उजव्या पंजात धरले. तो भ्रूभंग पक्षी आपल्या तोंडात धरला. अन्न न घेता तसाच अधांतरी उडत राहिला. मग त्याने भगवंताचा धावा केला. त्यावेळी कश्यप ऋषी तिथे आले. आकाशातच गरुडाला भेटले. त्यांनी वालखिल्य ऋषींना फांदी सोडून बद्रिकाश्रमात जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे ती फांदी सोडून गेले. त्यांच्या मृत्यूला कारणीभूत होण्यातील पाप टळले म्हणून गरुडाचे समाधान झाले. कश्यपांना गरुडाने विनंती केली, ही विशाल सुवर्ण शाखा मी कोठे ठेवू? तेव्हा काश्यप म्हणाले, लंकेमध्ये सुनाब नावाचा पर्वत आहे, तेथे तू ही फांदी ठेव. तेथे धनलोभी असणारे कोणी येणार नाही. त्याप्रमाणे गरुडाने ती फांदी त्या पर्वतावर ठेवली. हरीच सर्व करता भोगता असे हरिस्मरण करून त्याने ते देहभक्षण केले. त्यावर फळे मुळे खाल्ली, पाणी प्याला, समाधान पावला. तेथे त्याने विश्रांती घेतली. मग तो तेथून उडून गेला. त्याच्या पंजाच्या भाराने पर्वताला भेगा पडून तेथे 3 शिखरे निर्माण झाली. मारुतीने जेव्हा लंकादहन केले तेव्हा ती शाखा वितळली. सोने सर्वत्र पसरले. मारुतीच तिला भेटायला पुणेच गेला. हा कथाभाग आधी आलेलाच आहे. गरुडोपाख्यान गज नक्र कथा आपण ऐकली. आता पुढच्या भागात बघूया. हरये नमः. प्रभु रामचंद्र की जय. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रवेस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्.